देशातील खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचं आता ऑडिट होणार आहे। अजित पवार यांच्या अपघातानंतरचा हा मोठा निर्णय मानला जातोय। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा हा मोठा निर्णय आहे। तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून डीजीसीएला देशातील सर्व कंपन्यांचं आता ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेत। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, खासगी विमान कंपन्यांचं आता ऑडिट होणार आहे। काही कारणास्तव आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, तर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सेवांमध्ये असलेल्या इतर प्रमुख नॉन शेड्यूल ऑपरेटर्स आणि विमानतळांचे विशेष ऑडिट करण्याचे आता आदेश देण्यात आले। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, आता खासगी विमान कंपन्यांचं ऑडिट होणार आहे। निश्चित आपण बघू शकतो की अजित पवारांच्या अपघात निधनानंतर डीजीसीए आणि सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्रालयाकडून अतिशय मोठा निर्णय म्हणावा लागेल। खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या देशभरात आहेत त्या सगळ्या कंपन्यांचं ऑडिट जे आहे ते करण्याचा जे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी डीजीसीएला आदेश दिलेले आहेत। त्यामुळे खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या विमानांचे फ्लीट किती आहेत, विमान किती जुनी आहेत, त्यांचा मेंटेनन्स किती आहे, या सगळ्या बाबींची ज्या चौकशीचे आदेश जे आहेत ते आता डीजीसीएकडून सुरू करण्यात येतील आणि टप्प्याटप्प्याने देशभरातील सगळ्या विमानसेवा कंपन्या ज्या आहेत त्यांचे ऑडिट होईल। आणि त्यासोबतच भारतातील जे विमानतळ आहेत ज्यामध्ये टेबल टॉप रनवे असतील किंवा विमानतळांच्या सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न असतील तिथे तिथे या सगळ्या कार्यवाह्या ज्या आहेत त्या करण्यात येणार। त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर डीजीसीएकडून आता हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय। त्यामुळे खासगी विमान सेवा आणि त्यासोबतच व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी सेवा व्हीआयपी लोकांना ज्या सेवा पुरवण्यात जाणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या सगळ्यांचं ऑडिट केलं जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल। खासगी विमान कंपन्यांचा आता ऑडिट केलं जाणार आहे।